नमस्कार, आपल्या दीपेश भोईर या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। आज संडे आहे, सुट्टी होती मला। आज विचार केला की आजचा दिवस सुद्धा फुकट नको जायला, म्हणून तुमच्यासोबत एक छोटीशी व्हिडिओ शेअर करूया। चिकन पुलाव बनवतोय, जास्त वेळ घेत नाही आता कारण मला पण बाहेर जायचं आहे। सो लेट्स प्रिपेअर। झटपट, शॉर्टकट आणि टेस्टी, नक्की बघा। सगळ्यात आधी मी कुकरला बनवणार होतो, पण कुकर आमचे थोडे बिझी आहेत, त्याच्यामुळे मग मी असा विचार केला की आपण ह्याच्यामध्येच बनवूया, टोपामध्ये। त्याच्यामध्ये मी सगळ्यात मोठा चमचा टाकतोय साजूक तूप। त्यानंतर मी ह्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकतोय। थोडंसं अजून टाकायला पाहिजे, सो अजून थोडंसं टाकतोय। आपलं तेल आणि तूप आता दोन्ही पण गरम झालंय, म्हणून ह्याच्यामध्ये 2 तेजपत्ते टाकतोय मी। 1 मोठी वेलची घेतली आहे, 1 दालचिनीचा तुकडा आणि अर्धा चमचा जिरं। हे टाकून झाल्यावर आपल्याला ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची थोडीशी, आणि इकडे मी 2 मोठे कांदे आणि 2 मिरच्या घेतल्या, त्या पण टाकतो। आता आपल्याला कांदा आहे तो चांगला लाल करायचा आहे। लाल करेपर्यंत मी फास्ट गॅस केलाय आणि त्याच्यावर आपल्याला भाजायचं आहे। बस बस बस, इतना ही करेंगे। मग मी आता टाकतो याच्यामध्ये 1 मोठा चमचा आलं लसूण पेस्ट। आता मी हे थोडंसं फ्राय करून घेतलं, त्याच्यानंतर आपण चिकन टाकणार आहोत त्याच्यामध्ये। सो मी जास्त नाही, फक्त पाव किलो चिकन घेतलंय, 250 ग्राम। तो आपण हे मिक्स करूया व्यवस्थित। गॅसची फ्लेम मी केली आहे मीडियम। आम्हाला भात जास्त खायचा आहे आणि चिकन कमी, आणि ऑलरेडी घरात दुपारचं पण बाकी आहे जेवण, म्हणून कमीच करतोय। आता मी ह्याच्यामध्ये अर्धा चमचा टाकतोय गरम मसाला। त्याच्यानंतर अर्धा चमचा टाकायचा आपल्याला काळी मिरीची पावडर, तिखटपणा पाहिजे थोडासा। आणि फायनली टाकायचा आहे 1 मोठा चमचा चिकन बिर्याणी किंवा शाही बिर्याणी मसाला। शाही बिर्याणीच यूज केलाय मी इथं, तुम्हाला कुठला पाहिजे असेल तो तुम्ही टाकू शकताय। आणि फायनली आपल्याला याच्यात मीठ टाकायचं आहे। इकडे मी भात घेतलाय अर्धा किलो, म्हणजे तांदूळ घेतलेत अर्धा किलो। आता आपल्याला गॅस करायचा आहे फास्ट, आणि फास्ट गॅसवर 2 मिनिटं आपल्याला असं चिकन भाजायचं आहे। चिकन खाली लागायला नको, त्यासाठी मी थोडंसं पाणी टाकतो याच्यामध्ये। आता मी गॅसची फ्लेम केली आहे लो टू मीडियम, झाकण ठेवतोय आणि 2 मिनिटासाठी आपण असंच ठेवूया चिकनला। आपल्या चिकनला आता 2 मिनिटं झालीत। आता गॅस पूर्ण बारीक केलाय आणि 100 ग्राम दही घेतलाय, तो टाकायचा याच्यामध्ये। मिक्स करतोय। दही टाकताना फ्लेम नेहमी एकदम बारीक करायची, नाही तर दही फाटतं आपलं, नेहमी लक्षात ठेवा। व्यवस्थित मिक्स करूया याला। दही टाकल्याच्या नंतर चांगलं मिक्स केलंय। आता मीडियम केली आहे फ्लेम, पुन्हा झाकण ठेवतोय 5 मिनिटासाठी, मग आपलं चिकन ऑलमोस्ट शिजून जाईल। मग बघूया पुढचं। 5 मिनिटं झालीत आपली, चिकन आपला 80% पर्यंत शिजलेला आहे आता। सो एक अर्ध्या तासापूर्वी मी हे बासमती तांदूळ भिजत टाकले होते, आणि हे अर्धा किलो घेतलेत मी। सो तुमच्या रिक्वायरमेंटप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकताय। आम्हाला सध्या भात जास्त पाहिजे होता, म्हणून मी चिकन कमी घेतलं आणि भात जास्त घेतलंय। सो ह्याच्यामध्ये मी आता हे ॲड करतोय। तांदूळ ॲड करून झालेत आपले। आता ह्याच्यावरून कोथिंबीर टाकायची। आता व्यवस्थित मिक्स करूया। गॅसची फ्लेम मी ऑलरेडी फास्ट केली आहे आता ह्याच्यामध्ये मी 1 ग्लास पाणी टाकतोय, अजून आपल्याला टाकायचं आहे। आता मी 1.5 ग्लास पाणी ॲड केलंय, झाकण ठेवतोय आणि मीडियम फ्लेमवर 10 मिनिटासाठी आपण हा भात ठेवणार आहोत। बघूया 10 मिनिटात होतोय का, नाहीतर अजून 5 मिनिटात ठेवू आणि मग भात आपला रेडी होईल। आता आपली 5 मिनिटं झालेली आहेत, एकदा चेक करतोय। बघा, मी बोललेलो ना तुम्हाला आपल्याला पाणी
पाण्याचा अंदाज नव्हता. सो ऑलरेडी सगळं सुकलं आहे पाणी याच्यातलं. सो आपला भात थोडा शिजायचा बाकी आहे. सो त्याच्यामुळे मी चांगल्या याला मिक्स करतो आहे आणि अजून एक अर्धा ग्लास पाणी ॲड करतो याच्यामध्ये. सो मग एकदम परफेक्ट होईल. तर मित्रांनो, मी याच्यामध्ये अजून अर्धा ग्लास पाणी ॲड केलं आहे, म्हणजे टोटल आपण 2 ग्लास अर्धा किलोला यूज केले. बारीक गॅस केला आहे. पुन्हा एक झाकण ठेवतो आहे. आता एकदम लो फ्लेम करायचे आहे आणि याला आपण शिजून द्यायचं आहे. वाफेवर शिजून जाईल तो. गाईज, आता आपली टोटल 15 मिनटं झालेली आहेत आणि मी आता चेक करतो आहे. सो आपला आता भात पूर्णपणे रेडी आहे, एकदम परफेक्ट शिजला आहे. सो ह्याच्यावर आता मी थोडीशी कोथिंबीर टाकतो आहे. मी आता एकदा मिक्स केलं आहे आणि वरून थोडंसं तूप टाकतो आहे एक्स्ट्रा फ्लेवरसाठी. डन. आता सर्व करूया मस्तपैकी आणि जेवून निघूया पिरवाडला. चला गाईज, आपण आता सर्व करूया आपला चिकन पुलाव. भात बघा बिलकुल चिकट नाही झाला आहे, एकदम परफेक्ट झाला आहे. सो या जेवायला. मित्रांनो, आपला पुलाव रेडी आहे आता आणि मी आता थोडंसं खाऊन बघतोय. चिकन मस्त झालं एकदम. फक्त स्पायसेस थोडेसे कमी पडलेत, म्हणजे काळी मिरी थोडीशी कमी पडली आहे. बट एकदम सिम्पल आहे, पटकन बनलं आहे. सो तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि आपल्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा. जेवायला या. गाईज, कशी वाटली तुम्हाला आजची व्हिडिओ? आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि चिल करा. बाय.